आणि एक महत्त्वाची बातमी, देशभरात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी होणार आहे। आता भारतीय दंड संहिता नाही तर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल होतील। भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलम वाढवण्यात आलेली आहे। नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास 177 कलम ही बदलण्यात आली आहे, तर आधीपासून दाखल असलेले गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, प्रणित, आपण पाहतो की केंद्र सरकारने एक विधेयक पारित केलेलं होतं, ज्यामध्ये भारतामध्ये जे गुन्हे दाखल होतात त्यामधले प्रोव्हिजन जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। आणि आधी भारतीय दंड संहिता ही जी कलम या अंतर्गत लावण्यात आलेली होती, जी ब्रिटिशांच्या काळापासून लावण्यात आलेली होती, त्याला आता भारतीय न्याय संहिता हे नाव देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये आता जे नवीन प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत किंवा जे कलम देण्यात आलेले आहेत त्यानुसार जवळपास 20 कलम ही त्यामध्ये वाढवण्यात आलेले आहेत। तर जवळपास जुने गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे होते त्यामध्ये जवळपास 177 गुन्ह्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे बलात्कारासारखे गुन्हे असतील किंवा हत्येसारखे गुन्हे असतील, त्याचबरोबर विनयभंग आणि फसवणुकीचे गुन्हे आहेत, या गुन्ह्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस करण्यात आलेले आहेत। आणि आधी जी कलम दाखल होत होती त्याच्या व्यतिरिक्त भारतीय न्याय संहिता या अंतर्गत जे केंद्र सरकारनं नवीन विधेयक पारित केलेलं आहे त्यानुसार नवीन गुन्हे जे आहेत ते दाखल होणार आहेत। मात्र आधी जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आतापर्यंत त्यानुसार भारतीय दंड संहितेअंतर्गत दाखल झालेले गुन्हे हे सुद्धा कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आणि त्यांचा सुद्धा खटला आधीच्या पद्धतीनुसार चालणार आहे। मात्र नव्यानं उद्यापासून देशभरामध्ये नवीन कायद्यानुसार, नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील आणि त्यामुळे कुठेतरी न्याय व्यवस्थेवरचा ताण सुद्धा वाढणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।